या रिद्धपुराची शान प्रभू तुझा राजमाठ या रिद्धपुराची शान प्रभू तुझा राजमाठ या रिद्धपुराची शान प्रभू तुझा राजमाठ आम्हा महानुभावाचा मान प्रभू तुझा राजमाठ आम्हा महानुभावाचा मान प्रभू तुझा राजमाठ या रिद्धपुराची शान प्रभू तुझा राजमाठ या रिद्धपुराची शान प्रभू तुझा राजमाठ आम्हा महानुभावाचा मान प्रभू तुझा राजमाठ आम्हा महानुभावाचा मान प्रभू तुझा राजमाठ या रिद्धपुराची शान प्रभू तुझा राजमाठ या रिद्धपुराची शान प्रभू तुझा राजमाठ सकळ जीवाचा देव तो नांदितो रिद्धपुरी सांज सकाळी कृपा तुझी आम्हा भक्तावरी हा सकळ जीवाचा देव तो नांदतो रिद्धपुरी सांज सकाळी कृपा तुझी आम्हा भक्तावरी आम्हासाठी कृपेचं द्वार श्रीमद भगवद्गीता पाठ पारायण मंगल स्नान श्री चला समोर थांबायचंय वार्षिक हे बाळा अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदी ज्यांचे समोर
पाणी द्या ना. बाबा नाश्ता ग्लास आहे ना. बाबा सत्कार करणार बाबा सत्कारचं जेवण आता तुम्ही बाबा बोलतील तुम्ही बोलता आणि आपण उद्या कार्यक्रम बरं चांगलं आहे ते उद्या यायचं वेळ नाही घ्यायचा नाही बरोबर चला ठीक आहे टमाटा अटे जे मी जुड़ाले कृष्णा बाबा आओ श्री चक्रपाणी बाबा या माझे मानेकर बाबा बोले बाबा आता ओळख पाहिजे ओळख मनाने भक्ती पाहिजे बाबा आता बरं वाटत बाबांना द्या बँड चालू करा. बँड वाले दीक्षाविधी या निमित्ताने या भगवतीचा पाठ पारायण स्मरण संपन्न झाल्यानंतर आता सोहळ्याला आलेल्या सर्व आचार्यांची शोभायात्रा संपन्न झाली आणि पुढील कार्याचा प्रारंभ ध्वजारोहणाने एक भगवान श्री स्वामी की जय. भजगीतासाठी विनंती परभजन रंग
भूवर झेंडा बंधूंनो झेंडा हा पुन्हा रक्षूया संघटनेने चला रक्षूया संघटनेने चला दामोदर दास म्हणे बापुडा दामोदर दास म्हणे बापुडा आमचा भारत भूवर झेंडा फडके भारत भूवर झेंडा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वांना विनंती आहे लावा लागला भाऊ. लाईट काय करत नाही ना. नाही नाही विडा लावते ते मध्ये लावते या कॉर्नर मध्ये लावते. रेषा मनीष देवा
आणि आगळा वेगळा असा हा सत्कार सोहळा समारंभ, या भव्य अशी शोभायात्रा, 75 उपहार विधी, सर्व मंगलमय सोहळे संपन्न झाल्यानंतर येथे आता धर्मसभा संपन्न कुलाचार्य आचार्य प्रवर परमपूजनीय महंत श्री साळकर बाबाजी आपल्या हस्ते पूजन करत आहेत। बाबा वंदनीय संत उपाध्य कुलाचार्य आचार्य प्रवर परमपूजनीय पट्टाधीशित महताचार्य महंत श्री वर्धनस्व बिडकर बाबांनी या सभेचे अध्यक्षस्थानी असावं पूर्वनियोजित पत्रिकेप्रमाणे अशी बाबांना विनंती आहे। ओके पारनेकर बाबा या सोहळ्याच्या अध्यक्षपदासाठी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय उपाध्य कुलाचार्य वर्धनस्व श्री बिडकर बाबा यांची सर्वांमध्ये सभेच्या वतीने निवड करण्यात आल्याबद्दल मी संपूर्ण सभेच्या वतीने पूर्णपणे अनुमोदन देतो। धन्यवाद। वंदनीय संत महंतांचं इथे स्वागत चाललेलं आहे। धर्मसभेचे अध्यक्ष उपाध्य कुलाचार्य श्री मोठे बाबांचं इथे स्वागत आणि पूजन झालेलं आहे। हा बाबाजी समोर त्याचबरोबर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर परमपूजनीय महंत श्री अमरावतीचे मोठे बाबा यांचंही येथे पूजन झालेलं आहे। आणि त्याचबरोबर आता मंचावर सर्व ज्यांनी आपल्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न केलं ते बाबाजी समोर तुम्ही थोडं समोर पूजन होत आहे। आचार्यगणांचं संत महंतांचं भक्तांकडून टाळ्यांची अपेक्षा आहे। भगिनींनो तेवढ्या संतांच्यासाठी आपण 2 टाळ्या वाजवल्याचा आपल्याला निश्चितपणे लाभ होईल। पूजन होत आहे। हरसूल निवासी आचार्य प्रवर परमपूजनीय पट्टाजी महदाचार्य महंत श्री लाड बाबांचं इथे पूजन होतं आहे। बाबांनी 2 खांडींचं इथे खूप चांगल्या प्रकारचं संवर्धन केलेलं आहे। बाबांना रूप आहे शाल पुष्पहार आणि द्रव्याचा हार। श्री पादुकर बाबा शास्त्री अहमदाबाद जिल्हा पुणे बाबांचं इथे स्वागत होतं आहे। बाबांनी स्वागताचा स्वीकार करावा ही विनंती आहे। धन्यवाद बाबाजी, दंडोत प्रणाम। बाबाजी समोर साहेब जवळ आहे ना। अतिशय धुरंधरपणे त्यांनी सचिवपद भूषविलं असं बाबांचं आज येथे आगमन झालं। बाबांना धन्यवाद देतो आणि त्यांनी होणाऱ्या पूजनाचा स्वीकार करावा बाबांना विनंती आहे। बाबांना विनंती आहे आपण स्वीकार करावा आपल्या पूजनाचा। ठीक आहे ना, तुमच्या लोक फिरण्याचं वाद नाही, त्याला 2 मिनिटं सहकार्याचं करा मला। अर्धा तास बाबासाहेब आता अर्पण करा बरं। दत्तराज बाबांचं आगमन झालेलं आहे। आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांनी पूजनाचा स्वीकार करावा बाबांना विनंती आहे।
राहू द्या ना मग 2 मिनिटं काय आता. कळाशी निवासी परमपूज्य महंत श्री दत्तराज बाबाजींचं पूजन होतं. बिडकर बाबा आपण स्वीकार करावा विनंती आहे. दत्तराज बाबाजी बिडकर. हा समोर बाबाजी. चॅनलवरती त्यांची प्रवचन पूजनीय महंत श्री सारंगर बाबा भडगाव. बाबाजी लोकेकर बाबा समोर येतात. आणि आता हा मिळून घ्यायचं बाबाजी आमच्याकडे. बाबाजी समोर. धन्यवाद. बघा बाबाजी समोर. महंत श्री संतराज बाबा पुजतेकर, श्रीकृष्ण मंदिर, स्टेट बँक, मोरवाडी, नाशिक. समोर बाबाजी. आपल्या गुरुचं प्रसन्नतेचं एक प्रकारचं हे आपल्याला मिळालेलं फळ असतं. त्याचा सर्वांनी आनंदाने स्वीकार करावा ही सर्वांना विनंती. परभूजी तपस्वी रतनबाई साळकर बाईंना दामोदर बाबा बिडकर यांचा सत्कार होतो आहे तो त्यांनी स्वीकारावा ही त्यांना विनंती आहे. सर दामोदर बाबाजी. महानुभाव पंथाच्या इतिहासाला एका सुवर्ण छटा प्राप्त झालेल्या आहे. अशा आजच्या विलोभनीय सोहळ्यामध्ये ज्यांचा सत्कार आपण ठेवलेला आहे असे महानुभाव पंथास जलांबूत ठरलेले महानुभाव पंथाच्या विकासोदोन्मुख अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आता विकासाची नांदी त्यांनी रोवलेली आहे आणि आता प्रतिष्ठित भव्य स्वरूपाचा विकास त्या ठिकाणी महानुभाव पंथाचा होणार आहे. आणि म्हणून सर्व मंडळींनी आशेने त्या ठिकाणी टक्क लावून बसलेले आहे. असे संपूर्ण सर्वांचे हितचिंतक, सर्वांचे प्रेरणास्रोत आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा, अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद यांचं या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. महानुभाव तीर्थस्थान विकास परिषद आणि धुळे आश्रमच्या वतीनं हा सोहळा ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परम आदरणीय आचार्य प्रवर उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ बिडकर बाबा आहेत. महानुभाव पंथाला सुचिन्ह आहे. मागच्या काळामध्ये गोविंदराज कारंजेकर बाबा आणि रणाईचे बिडकर बाबा ही दोघे व्यक्तिमत्व एक जोडीगोळी पंथाच्या विकासासाठी प्राप्त झाली होती. तशाच आज प्रकारची ही जोडी या ठिकाणी महानुभाव पंथाच्या विकासाला प्राप्त झालेली आहे आणि निश्चितच आम्हाला आशा आहे की ते विकास करतील. आणि म्हणून बाबा गोये बाबा हे महानुभाव पंथासाठी अहर्निश प्रयत्न करतील. आणि म्हणून बाबांचा आपण टाळ्या वाजवून सर्वांचं स्वागत करायचे. पण या अगोदर या ठिकाणी छोटासा सत्कार करण्यात येत आहे. ज्यांच्या आवाजानं आपल्या सर्वांना जोडलं जातं. आम्ही सुद्धा बघतो, आम्ही 60 वर्षापासून ज्यांचा आवाज ऐकतो ते आमचे अंजनगावकर सर. अंजनगावकर सर महानुभाव पंथाच्या कार्यक्रमात नसले तर तो कार्यक्रमच नाही अशा प्रकारची लोकांची धारणा असायची. आणि आदरणीय या कार्यक्रमाचे प्रमुख संचलन करते
श्री अंजनगावकर सर यांनी स्टेजवर उपस्थित व्हावं, या ठिकाणी अल्पशा या भेटीचा सत्कार स्वीकार करावा हे नाही म्हणत असतात, परंतु आमचा सर्वांचा आग्रह त्यांचा सुद्धा हात लावून आम्ही त्यांना या ठिकाणी शाल अर्पण करणार आहोत. दंडवत आणालो. सत्कार संपन्न होत आहे. आदरणीय श्रद्धेय महानुभाव संप्रदायाचे उत्कृष्ट व्याख्याते, लेखक, संशोधक आदरणीय सद्भक्त अंजनगावकर सर यांचा सन्मान सत्कार सोहळा अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य श्री बाबाजी अमरावती तथा आदरणीय श्रद्धेय उपाध्याय आचार्य धुळे निवासी श्री बाबाजी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न. कारंजेकर बाबा, महानुभाव आश्रम अमरावती. आणि त्याचबरोबर शब्दसुमनाने सर्वांचं आम्ही स्वागत करतो. बंधू आणि भगिनींनो, आपण आलात. सर्ववंदनीय संत तपस्विनी यांचं आगमन झालेलं आहे, बालमित्रांचं आगमन झालेलं आहे. आपण प्रत्येक वर्षाला आश्रमात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना अगत्याने येतात. तुम्हाला धन्यवाद दिले. ज्ञानासी वंदन करुणी जय श्री मस्तक पाहि नमानी करते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही पाऊल पडती भक्त जनांचे चंदना समजीवन वाटे करीते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरी. सत्कार होतो आहे आंबेगाव निवासी परमपूजनीय तपस्विनी जयश्रीताई गुर्जर यांचा. आरतीताई भदाने हा सत्कार करतील. परमपूजनीय महंत तपस्विनी जयश्रीताई गुर्जर यांचा. जयश्रीताईंना विनंती आहे आपण मंचाकडे यावं, मंचाकडे बोलवा पुष्पांनी स्वागत करावं. त्याचवेळी इकडे दीपप्रज्वलन चालू असेल. अशा स्वागताला फुलान तपस्विनीचं स्वागत करू. आपणा सर्वांना याची पूर्णपणे जाणीव आहे की महानुभाव पंथांची धर्मसभा, कोणतं शुभ कार्य हे दीप प्रज्वलनाने संपन्न होत असतं. आजही येथे दीप प्रज्वलन आयोजित करण्यात आलेलं आहे. दीप तेजाचं लक्षण, ज्ञानाचं लक्षण, प्रेरणाचं लक्षण आणि सर्वत्र आनंदाचं लक्षण. यासाठी दीप प्रज्वलनाची मी विनंती करत आहे. परमपूजनीय महंत श्री पातुरकर बाबा शास्त्री अहमदाबाद, जे संस्कृतचे जाणते आहेत, व्याख्याते आहेत आणि महाराष्ट्रभर विचारवंत म्हणून सर्वांना परिचित असलेल्या बाबांना विनंती आहे, बाबा
आपण आपल्या व्याख्यानाने आपण अनेकांना तृप्त केलेलं आहे. आज आपल्या हस्ते इथे दीप प्रज्वलन आयोजित करण्यात आलेलं आहे. आपण अगत्याने आलात, आपल्याला धन्यवाद देतो आणि आपण आपल्या शुभ हस्ते हा दीप प्रज्वलित करावा अशी आपल्याला विनंती करतो. हा ज्ञानदीप आहे, कार्यदीप आहे, धर्मदीप आहे. आपल्या हस्ते तो प्रज्वलित व्हावा पुनश्च ही आपल्याला विनंती. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. टाळ्यांची अपेक्षा अशा टाळ्या असत की हा मंडप हल्ला पाहिजे. आणि व्याख्यानासाठी मी विनंती करतो परमपूज्य महंत श्री सारंधर बाबा भडगाव निवासी बाबांना विनंती आहे, आपण आपल्या विचारांनी या धर्मसभेचा प्रारंभ करा. विद्याशास्त्र ऐकण्याची संधी प्राप्त झाली असं एक चॅनल स्वतःचं ज्यांचं आहे असे परमपूजनीय महंत श्री सारंधर बाबा आज व्याख्याते आहेत, दत्तकथाकार आहेत आणि सातत्याने त्यांच्या दत्तकथा महाराष्ट्रावर चाललेल्या असतात. बाबांना विनंती, बाबांनी आपल्या विचारास प्रारंभ करावा. जय जय प्रभुराया आरती अंतराची, जय जय प्रभुराया आरती अंतरा. असे उपाध्य कुलाचार्य आचार्य प्रवर प्रातस्मरणीय रणाईस निवासी श्री मोठे बाबाजी आत्ताच या मंदिराचे संस्थापक संचालक आचार्य प्रवर श्री बाबांनी ज्यांनी स्वतःहून ज्यांची उद्घोषणा केली आणि त्यांच्या कार्याचा जो विस्तार आहे तो विस्तार त्यांनी आपल्या अल्पशा शब्दामध्ये मांडला असे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आणि महानुभाव पंथाचे विकास पुरुष म्हणून ज्यांना आम्ही सर्वजण अत्यंत अभिमानाने पाहतो असे अमरावती निवासी कवीश्वर कुलाचार्य श्री मोठे बाबाजी, हरसूल निवासी आचार्य श्री मोठे बाबाजी, अहमदाबाद निवासी आचार्य श्री मोठे बाबाजी, सावदा या ठिकाणावरून उपस्थित असलेले आचार्य प्रवर सावदा निवासी श्री बाबाजी, आमचे मोठे धर्मबंधू शिक्रापूर निवासी आचार्य श्री मोठे बाबाजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वंदनीय श्रद्धेय मोहाडी निवासी आचार्य श्री बाबाजी, आमचे नावकरी सध्या मोरवाडी या ठिकाणी असतात असे आदरणीय श्री बाबाजी, त्याचप्रमाणे लोण भरवसवरून या ठिकाणी उपस्थित असलेले बाबाजी, आपण सर्वजण अत्यंत श्रद्धेने आणि आस्थेने नोव्हेंबर महिना म्हटल्यानंतर न कळतपणे आपल्याला सर्वांना चाहूल लागते ते म्हणजे या मंदिराच्या वर्धापन दिनाचे. आणि अत्यंत आनंदाने या वर्धापन दिनाला येथे आपण उपस्थित होत असतो. दरवर्षी या वर्धापन दिनाकडे पाहत असताना याच्यामध्ये काहीतरी वेगळीकता असते. एकतर अनुसरण विधी असतो किंवा काहीतरी वेगळीकता म्हटल्यानंतर कोणाचा तरी या ठिकाणी एखाद्या वास्तविक वर्गाचा सन्मान या ठिकाणी केला जातो. परंतु या वर्षाचं औचित्य पाहत असताना खऱ्या अर्थाने गेल्या 5-50 वर्षापासून जर आपण या भूतकाळाचं जर अवलोकन जर केलं आणि वर्तमान परिस्थितीकडे बघत असताना ज्यांनी खऱ्या अर्थाने या परमेश्वरीय धर्माला एक सामाजिक स्तरावर एक ओळख निर्माण करून दिली आणि नसोती फक्त ओळख निर्माण करून दिली नाही तर बाकीचा जो जनलोक आहे की जो प्रतिकूल असलेला जो जनलोक होता, जो उदास असलेला जो जनलोक होता, तो जनलोक आता मात्र या ईश्वर धर्मीयांकडे अत्यंत सात्विकतेने तो आता बघू लागला. हे महत्वाचं कार्य ज्यांनी केलं असे कवीश्वर कुलाचार्य अमरावती निवासी श्री मोठे बाबाजी, बाबांची नुकतीच अखिल भारतीय महानुभाव परिषद या परिषदेवर अत्यंत महत्वाच्या या संस्थेवर बाबांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून आजच्या या ज्ञान सत्राचं जे प्रथम
आपल्याला महत्वाचा एखादा जर विधी जर म्हणता येईल तर तो म्हणजेच बाबांचा या ठिकाणी आपण सर्वजण अत्यंत श्रद्धेने येथे सन्मान आपण करत आहोत। बंधूंनो, हे ज्ञान सत्र आहे आणि या ज्ञान सत्रामध्ये आपल्या समोर व्यासपीठावर विराजित असलेले हे सर्व आचार्यगण आहेत। या आचार्यगणांकडे पाहत असताना येथीचा जो अधिकरण आहे, या प्रत्येक अधिकरणांकडे बघत असताना एक एक महत्वाचा गुण त्यांच्या ठिकाणी तो पाहायला मिळतो। कोणाकडे ज्ञान आहे, कोणाकडे वैराग्य आहे, कोणाकडे भक्तीचा ओलावा हा महत्वाचा गुण आहे, तर कोणाकडे ध्यास आहे की माझा जो ईश्वरीचा जो परिवार आहे, जो माझा धर्म आहे, तर या धर्माचा जो शाश्वत अशा प्रकारचा जो विचार आहे, हा विचार मला समाजापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवणं गरजेचं आहे। जसं ज्ञान भक्ती वैराग्याची गरज आहे, अगदी तशाच पद्धतीने एखादा असाही या ठिकाणी असला पाहिजे की जो पंथाला पुढे प्रवाहित करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे। तसं तर पंथाला प्रवाहित करण्याचं काम हे तर ईश्वरीचं कार्य आहे, तो ईश्वर तर करवून घेणार आहे, परंतु ईश्वर कोणाला तरी निमित्त बनवत असतात। आणि आज खऱ्या अर्थाने या वर्तमान परिस्थितीमध्ये ईश्वराने बाबांना या ठिकाणी निमित्त केलं आणि म्हणूनच आपण पाहतो की दिवसाजणिक ज्या ज्या ठिकाणी बाबांनी प्रयत्न केले त्या त्या ठिकाणी महत्वाचं यश तेथे लाभलेलं आहे। आम्हाला कुठल्या प्रचाराची गरज नाही आणि आम्हाला कुठल्या पक्षाची सुद्धा गरज नाही, परंतु आम्ही वर्तमान परिस्थितीचा विचार करत असताना बऱ्याच वेळेला लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होतात की आम्ही आमच्या या परमार्गाचा विचार करत असताना, धर्माचा विचार करत असताना जर आमचा भूतकाळ जर बघितला तर आम्ही कधी राजाश्रय आम्ही घेतलेला नाही, परंतु जर का समजा आम्ही इतिहासाचं जर बारकाईने जर आपण जर अवलोकन जर केलं तर त्याही कालखंडामध्ये राजाश्रय आपल्याला प्राप्त झालेला आहे। मध्यंतरीच्या कालखंडामध्ये विचार करत असताना तो प्रवाह किंवा तो विचार आपण तो विचार ठेवलेला नाही, परंतु आज ही काळाची गरज आहे। सोनं हे सोनंच असतं, सोन्याचं मूल्य फार कमी लोकांना माहिती असतं, पण सोन्याजवळ असलेली जी चकाकी आहे ती जोपर्यंत ते सोन्याला आपण जोपर्यंत बाहेर काढत नाही ना तोपर्यंत त्याच्यामध्ये तेच काय आहे, त्याच्यामध्ये नेमकं चकाकी ती कोणती आहे त्याचा परिचय तिथं होऊ शकत नाही। आज वर्तमान परिस्थितीचा विचार करत असताना आज आपण पाहतो की आपल्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी आपल्याला डोळ्याने पाहायला मिळतात, सगळं काही नकारात्मक वातावरण तयार झालेलं आहे। एखादं वर्तमानपत्र हातामध्ये घेतल्यानंतर सकारात्मक एकही बातमी पाहायला मिळत नाही, मिळाली तर एखादी बातमी अशा पद्धतीची पाहायला मिळते की लाडक्या बहिणींचा राहिलेला योजनेचा हप्ता आता पुढल्या महिन्यात मिळणार आहे आणि मग लाडक्या बहिणी ते खुश होतात, ते म्हणतात की हो आता आमचा अडकलेला हप्ता आता आम्हाला मिळणार। पण जास्तीत जास्त जर विचार जर केला तर नकारात्मक बातम्या, आणि या बातम्यांनी आमचं जे मन आहे ते मन कुठेतरी प्रदूषित झालेलं आहे, कुठेतरी कलुषित झालेलं आहे। आमच्या सर्वज्ञांनी 800 वर्षापूर्वी आम्हाला जो शाश्वत जे मूल्य सांगितलेले आहेत ते मूल्य फक्त आम्ही आमच्या पुरते मर्यादित न ठेवता आम्हाला आमचा आत्मोद्धार करायचा आहे, पण आत्मोद्धार करत असताना जो ईश्वर मार्गीचा साधक आहे त्या ईश्वर मार्गाच्या साधकाचा सुद्धा आम्हाला कुठेतरी विचार करता आला पाहिजे। आम्ही कुठपर्यंत फक्त आमच्याच कोशामध्ये आम्ही साधना करण्याचा प्रयत्न करणार, जगण्याचा प्रयत्न करणार, कधीतरी येथीचा जो नामधारक आहे त्या नामधारकाच्या धर्मरूप दृष्टीने तो नामधारक भक्कम कसा होईल कधी याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे ना। तो विचार आजच्या या वर्तमान परिस्थितीमध्ये हे सर्व आचार्यगण मंडळी या ठिकाणी करत आहेत। आचार्यगण मंडळींकडे पाहत असताना का बरं त्यांच्याकडे काहीच व्याप नाही का? नित्यविधी आचरून अदृष्टाने जो काही व्यापार त्यांच्याकडे सोपवलेला आहे निमित्त विधीचा, सोपी गोष्ट नाही। नित्यविधी करत असताना निमित्त विधी सुद्धा आचरणं आणि दोन्ही गोष्टी एकदाच आचरणं हे एवढं सोपं नाही, तारेवरची कसरत आहे।
आपण म्हणतो ना की जया अंगे मोठेपण तया यातना कठीण. आचार्य गणांकडे पाहत असताना आपल्याला असं बरं वाटतं, वा वा. काही लोक असे असतात ते म्हणतात बरी बरं का, तुमच्या संत महंत लोकांची मजा आहे म्हणतात, फिरायला मिळतं, जेवायला मिळतं, पूजा मिळते. मला आत्ताच कोणीतरी पूजा आणून दिली, उभं असताना सुद्धा पूजा दिली. काही लोक अशा कलुषित मनाने विचार करतात. परंतु या अधिकरणांकडे बघत असताना तुमच्या घरी फक्त 5 सदस्य आहेत, पण तरी सुद्धा मोकळ्या मनाने तुम्ही तुमचं घर सोडू शकत नाही. एक एक अधिकरणांकडे पाहत असताना एक एक अधिकरणांकडे जवळपास 150 ते 200 मंडळी आहे. परमार्गाची नित्यविधीची साधना, या साधनेमध्ये यत्किंचितही खंड न पडू देता जो परमार्गातला साधक आहे त्या परमार्गातल्या साधकाच्या संपूर्ण गरजा पुरवित असताना पुन्हा धर्मासाठी ही सर्व आचार्यगण मंडळी केवळ आपल्यासाठी या ठिकाणी ती उपस्थित होतात. आचार्य परवर धुळे निवासी श्री मोठे बाबाजी दरवर्षी वर्धापन दिनाचं का बरं नियोजन करतात? कधीही बघावं, त्यांचा जो उत्साह आहे तो उत्साह एवढा त्यांचा दांडगा आहे आणि एक एक शब्द इतका महत्वाचा त्यांचा शब्द आहे की खऱ्या अर्थाने बाबांना त्यांनी सत्कार करत असताना काय अर्पण केलं तो भाग वेगळा, पण एका शब्दात बाबांनी त्यांचा, मगाशी बाबा बोलत असताना फक्त एकच शब्द बोलले, बाबा कशासारखे ते म्हटले की बाबा रत्नासारखे आहेत. बाबा रत्नासारखे आहेत. बाबांजवळ रत्नांची पारखी नजर आहे आणि म्हणून त्यांना माहिती आहे की गुणरूपी कार्यांचा कुठे आपल्याला सन्मान करता यावा. आणि म्हणूनच हे जे हा जो महत्त्वाचा जो अवसर आहे हा अत्यंत महत्त्वाचा अवसर आहे आणि या अवसराला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. संख्येने जरी कमी असलात पण मनाने मात्र आपण खंबीर आहात आणि म्हणून आपण या ठिकाणी येऊन बसलेले आहात आणि म्हणून या ज्ञानसत्राचा आपण सर्वजण या ठिकाणी लाभ घ्यावा एवढंच मी या ठिकाणी आपल्याशी चिंतन साधतो आणि लांबलेल्या शब्दांना विराम देतो. द्या ना माझ्यावर, द्या ना, ऐकत द्या ना तुम्ही.